नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं करिअर अकॅडमी या आपल्या चॅनलमध्ये. तर कर्नाटका बँकेमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर या पदासाठी भरती निघालेली आहे मित्रांनो. तर मित्रांनो, या भरतीसाठी कोण अप्लाय करू शकतं ते आपण बघूया. तर क्वालिफिकेशन क्रायटेरिया इथे दिलेला आहे. तर तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असणं आवश्यक आहे. त्यानंतर ग्रॅज्युएट इन ॲग्रिकल्चरल सायन्स, म्हणजे तुमचं ॲग्रिकल्चरल सायन्समध्ये ग्रॅज्युएशन झालेलं गरजेचं आहे मित्रांनो. लॉमध्ये ग्रॅज्युएशन झालेलं गरजेचं आहे, पण 5 वर्षचा कोर्स असणे आवश्यक आहे. त्यानंतर प्रोफेशनल क्वालिफिकेशन्स कोणते असणे आवश्यक आहे ते आपण बघूया. CA, CS, CMA, ICWA यापैकी कोणती एक डिग्री असेल तर तुम्ही अप्लाय करू शकतात. या भरतीसाठी वयाची अट काय आहे ते आपण बघूया. तर 28 वर्ष वय असणे आवश्यक आहे 1/11/2024 पर्यंत. म्हणजे कॅन्डिडेटचा जन्म 2/11/1996 नंतर झालेला असणे आवश्यक आहे. तर SC/ST साठी 5 वर्ष रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे. तर नॅशनॅलिटी इंडियन असणे आवश्यक आहे मित्रांनो. ॲप्लिकेशन फी किती असणार आहे ते आपण बघूया. ती फी पूर्णपणे नॉन रिफंडेबल असणार आहे. तर जनरल, अनरिझर्व्ड, OBC आणि ऑदर म्हणजे कोणते, SC/ST व्यतिरिक्त, तर त्यांच्यासाठी फी आहे 800 प्लस ॲप्लिकेबल टॅक्सेस म्हणजे GST वगैरे ॲड करून. आणि SC/ST साठी 700 रुपये फी आहे मित्रांनो, प्लस ॲप्लिकेबल टॅक्सेस. तर पे स्केल किती आहे ते आपण बघूया. तर 48,480 ते 85,920च्या दरम्यान तुमचं पे स्केल असणार आहे. तर करंट CTC अप्रॉक्सिमेटली 1,17,000 रुपये पर मंथ ॲट मेट्रो सेंटर्सच्या ठिकाणी असणार आहे मित्रांनो. या भरतीसाठी सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे ते आपण बघूया. तर ऑनलाईन टेस्ट होणार आहे मित्रांनो 22/12/2024 रोजी या सेंटर्सवरती. तर महाराष्ट्रातील सेंटर्स आहे मुंबई आणि पुणे. आणि जे परीक्षार्थी ही ऑनलाईन टेस्ट सक्सेसफुली पास करतील त्यांचा इंटरव्ह्यू होणार आहे मित्रांनो. कुठे होणार आहे तर बँक हेड ऑफिस मँगलोरला किंवा इतर दुसऱ्याही कोणत्याही प्लेसला जे बँक डिसाईड करेल. तर या भरतीसाठी काही इम्पॉर्टंट डेट्स आलेले आहे मित्रांनो, ते आपण बघूया. नोटिफिकेशन कधी आलेलं आहे मित्रांनो, तर 30/11/2024ला. आणि ओपनिंग डेट ऑफ ऑनलाईन रजिस्ट्रेशन गेटवे अँड पेमेंट ऑफ फीज. तर ऑनलाईन रजिस्ट्रेशन किंवा फी भरणे हे कधीपासून स्टार्ट झालं आहे तर 30/11/2024 पासून. क्लोजिंग डेट ऑफ ऑनलाईन रजिस्ट्रेशन गेटवे आणि पेमेंट, तर ते क्लोजिंग डेट आहे 10/12/2024ला. त्यानंतर टेंटेटिव्ह डेट ऑफ एक्झामिनेशन, एक्झाम कधी असणार आहे मित्रांनो, तर 22/12/2024 रोजी. तर मित्रांनो, ही जी भरती होणार आहे त्यासाठी ऑनलाईन टेस्टसाठी कशा टाईपचे क्वेश्चन विचारले जाणार आहे ते आपण बघूया. तर ऑनलाईन टेस्टसाठी मल्टिपल चॉईस क्वेश्चन आणि डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन विचारले जाणार आहे. तर नेम ऑफ द टेस्ट, कोणत्या टेस्ट होणार आहे ते आपण बघूया. कॉम्प्युटर अवेअरनेस, नंबर ऑफ क्वेश्चन असणार आहे 30, मॅक्झिमम मार्क्स आहेत 30 आणि ड्युरेशन आहे 15 मिनिट. त्यानंतर इंग्लिश लँग्वेजसाठी नंबर ऑफ क्वेश्चन असणार आहे 50, त्यानंतर मॅक्झिमम मार्क्स असणार आहे 50 आणि ड्युरेशन असणार आहे 35 मिनिट्स. त्यानंतर पुढची टेस्ट होणार आहे मित्रांनो जनरल अवेअरनेस, त्यामध्ये विचारलं जाईल बँकिंग, करंट अफेअर्स. तर नंबर ऑफ क्वेश्चन असणार आहे 50, मॅक्झिमम मार्क्स असणार आहेत 50 आणि ड्युरेशन असणार आहे 20 मिनिट. त्यानंतर पुढची टेस्ट असणार आहे रिझनिंग, नंबर ऑफ क्वेश्चन्स असणार आहे 30, मॅक्झिमम मार्क्स असणार आहे 30 आणि ड्युरेशन असणार आहे 20 मिनिट. त्यानंतर पुढची टेस्ट असणार आहे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, नंबर ऑफ क्वेश्चन्स असणार आहे 40, मॅक्झिमम मार्क्स असणार आहे 40 आणि ड्युरेशन असणार आहे 30 मिनिटं. तर असे टोटल 200 मार्काची एक्झाम होणार आहे मित्रांनो. तर 200 क्वेश्चन तुम्हाला विचारले जाणार आहे, 200 मॅक्झिमम मार्क्स असणार आहेत आणि ड्युरेशन असणार आहे 120 मिनिट म्हणजे 2 तास. तर क्वेश्चन विल बी इन इंग्लिश ओनली. तर क्वेश्चन्स जे विचारले जाणार आहे ते पूर्णपणे इंग्लिश लँग्वेजमध्ये असणार आहे. इच क्वेश्चन विल हॅव 5 अल्टरनेटिव्ह. जर मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतील तर त्याला 5 ऑप्शन्स दिलेले असणार आहे. 1/4 मार्क विल बी डिडक्टेड फॉर इच रॉंग आन्सर. तर तुम्ही जर चुकीचं आन्सर दिलं तर 1/4 मार्क्स डिडक्ट होणार आहे मित्रांनो. त्यानंतर डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट होणार आहे मित्रांनो, ती पूर्णपणे इंग्लिश लँग्वेजमध्ये असणार आहे. तर यामध्ये शॉर्ट नोट्स, एसे टाईप क्वेश्चन्स असणार आहेत. तर नंबर ऑफ क्वेश्चन्स असणार आहेत 2, मॅक्झिमम मार्क्स असणार आहे 25 आणि यासाठी वेळ दिला जाणार आहे 30 मिनिट्स.
तर ग्रँड टोटल असणार आहे मित्रांनो, तर नंबर ऑफ क्वेश्चन्स असणार आहे 202, मॅक्झिमम मार्क्स असणार आहे 225 आणि टोटल ड्युरेशन असणार आहे 150 मिनिट. मित्रांनो, तुम्हाला टेक्निकल आणि पेमेंट इश्यू रिलेटेड काही क्वेरी असतील तर तुम्ही ह्या नंबरला फोन करू शकता किंवा या ईमेल आय डीवर ईमेल करू शकतात. जर तुम्हाला रिक्रुटमेंट नोटिफिकेशन रिलेटेड काही क्वेरीज असतील तर तुम्ही या नंबरवरती फोन करू शकता किंवा या ईमेल आय डीला तुम्ही ईमेल करू शकता. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.